हां, तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत आता या दंडारीतील आमच्या मिनगरी गावचेच कलावंत आहेत। तर संसार बुडाला तुझ्यामुळे ही दंडार आहे। तत्पूर्वी तुमचे परिचय द्या। माझे नाव श्याम गोरनुले आहे, मी मिनगरीचाच आहे आणि आमच्या मित्रपरिवार गणेश मंडळातर्फे आम्ही या दंडारीचं सादरीकरण करत आहोत। तर माझे रोल आहे या दंडारीचा छोटासा रोल आहे, ते मी आता सादर करणार आहे। म्हणजे या संसार बुडाला तुझ्यामुळे या दंडारीमध्ये तुमची जी भूमिका आहे ती कशाबद्दलची आहे? माझी भूमिका म्हणजे एक सासऱ्याची आहे, आई वडिलाची म्हणल्यासारखं नाही का, तशी भूमिका आहे छोटीशी। मग याच्यापूर्वी तुम्ही दंडारीमध्ये किंवा नाटकामध्ये काम केलं होतं का? हो, आमचे खूप नाटकं होत होते पहिले। सुरुवातीला नाही का म्हणजे आम्ही जेव्हा 16-18 वर्षापासूनचे असताना आम्ही नाटक करत होतो गावामध्ये, मोफतचं नाटक म्हणून तिथे आपण कामं करत होतो। आणि या मंडळातर्फे आमचा मंडळ आहे, या मंडळातर्फे आता 2-3 वर्षापासून आम्ही या दंडारीचा प्रयोग करत आहोत आणि नेहमी या दंडारीमध्ये आपण सहभागी घेत आहोत। म्हणजे तुम्हाला आता दंडारीमध्ये काम करण्याचा छंद आहे, हा कोणत्या वर्षीपासून लागला? सरासरी हा छंद म्हणजे तसा बालपणापासूनच आहे। छोटे मोठे भजन म्हणा किंवा कोणते सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, नाटकं म्हणा, दंडारी म्हणा, हे आमचं म्हणजे छंद जोपासला आहे। जोपासला म्हणजे मुद्दामच छंद असल्यासारखा आहे। आम्ही त्या याच्यामध्ये मनापासून सहभाग घेतो। म्हणजे आपल्या गावामध्ये पूर्वीपासूनच खूप सारे कलावंत आहेत, त्यांच्यामुळे आपल्या गावामध्ये नाटक दंडार असे होतच असतात, त्यामुळे आपल्याला झाडीपट्टीमध्ये असल्यामुळे आपल्याला हा छंद लागला। तर तुम्ही जे सर्वात पहिले तुम्हाला जेव्हा छंद लागला तेव्हा तुम्ही कशाची भूमिका केली होती? त्यावेळेस भूमिका मी आमच्या मोहल्ल्यामध्ये माळी समाजामध्ये नाटक झाला होता, त्यामध्ये मी कॉमेडी म्हणून नावाची भूमिका केली होती। माझ्या सोबतीला होते गणेश गोरनुले होते, प्रकाशजी मोहुर्ले होते आणि खेमचंद गोरनुले, त्यांनी हिरोचा भूमिका केला होता त्या काळामध्ये नाही का। त्या काळामध्ये माझ्याकडे कॉमेडीची भूमिका होती। म्हणजे तुम्ही लहान वयामध्येच तुम्हाला म्हणजे दंडारीमध्ये व नाटकामध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली। मग तुम्ही जेव्हा पहिल्यांदा काम केला तर तुम्हाला भीती वगैरे वाटत नव्हती का? नाही, मला भीती वाटत नव्हती, कारण मला पूर्वीपासूनच गायनाची कोणत्या कार्यक्रमात सहभाग घेण्याची सवय असल्यामुळे मला असं स्टेज डेअरिंग वगैरे नाही का पूर्ण जमते आणि मी करतो पूर्णतः स्वइच्छेने आणि खुशीने आणि आनंदाने करतो, त्याच्यामुळे मला भीती वगैरे काही असं वाटलं नाही। म्हणजे तुम्ही कमी वयामध्येच भजनामध्ये जाता, त्याच्यामुळे काय होते की तुम्हाला स्टेज डेअरिंग येऊन गेली, म्हणजे तुम्हाला स्टेजवरील एकदम बिनधास्तपणे तुम्ही ऍक्टिंग वगैरे करू शकता। तर अजून तुम्ही काय सांगाल दंडारी विषयी? दंडारी विषयी असं म्हणायचं आहे का, प्रेक्षकांनी जे दंडार बघावी ते मनसोक्त बघावी, आनंदाने बघावी। काही चुका वगैरे कलाकाराच्या हातून होतातच, नवीन असो, ज्युनियर असो, सिनियर असो, चुका त्या होतातच, प्रत्येकाच्या हातून होतात। त्याच्यामुळे जे काही चांगलं मिळेल, जे काही समाजाप्रती देण्यात येईल ते आम्ही दंडारीच्या मार्फत देत असतो, समाज प्रबोधन करत असतो। आणि प्रेक्षकांनी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा जे काही बघायचं आहे ते चांगल्या रीतीने बघा, मनसोक्त बघा, आनंद लुटा, यातच आम्ही आता समाधी मानतो। म्हणजे जे आता दंडार हवं म्हणजे दंडार आता ते तुम्ही बघणार आहात YouTube वरती, तर त्या भंडारीतील तुम्ही चांगला बोध घ्या, चांगल्या विचारांचा बोध घ्या, ते सोडून द्या। तर तुमचे खूप खूप धन्यवाद। तर मित्रांनो अजूनपर्यंत आपण घेऊ आता धन्यवाद, खूप सारे कलावंत आहेत त्यांची पण मुलाखत घेऊ, धन्यवाद। तर मित्रांनो माझ्या सोबत आहेत आता दंडारीतील म्हणजे सुप्रसिद्ध कलावंत, झाडीपट्टीमध्ये गाजत असलेलं नाव म्हणजे बाळू लोखंडे, यांची जी दंडार आहे ती खूप फेमस आहे। तर ते माझ्यासोबत आता उपस्थित आहेत। तर तत्पूर्वी आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या। बाळकृष्ण कवळजी लोखंडे, मुक्काम पोस्ट नवरगाव, तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर। आता जे दंडारीचा तुम्हाला छंद आहे तो कसा लागला? दंडारीचा छंद तसं मी लहान असताना म्हणजे 8व्या वर्गात वगैरे असताना बाळाची भूमिका केली होती। त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये दंडारी पूर्णतः बंद झाल्या होत्या, पण 2008 पासून कंटिन्यू आता दंडारीचे प्रयोग अजूनही चालू आहेत आणि गावोगावी दंडारीची भूमिका करायला मला आवडीनं बोलवतात, याचा मला अभिमान आहे आणि रसिक मायबापांचा आभार आहे। तुम्हाला दंडारीचा छंद आहे तो कोणत्या वयापासून लागला? जवळपास लहानपणी तुम्ही एकदा केला होता बाळाचा रोल,
त्याच्यानंतर मग वयाच्या 19व्या वर्षीपासून सतत आता 16 वर्ष झाले कंटिन्यू चालू आहेत आणि एका वर्षात 40, 42, 45 असे कंटिन्यू प्रयोग माझे होत असतात. तुम्ही जे आता संसार बुडाला तुझ्यामुळे ही दंडार तुम्ही लिहिली आहे, तर या दंडारीबद्दल तुम्ही म्हणजे लिहिताना काय सांगाल? लिहिताना म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा एखादी प्रयोग सादर करीत असतो किंवा समाजामध्ये वावरत असताना समाजातीलच एखादी विषयावर कहाणी लिहिणे आणि त्याचं प्रत्यक्षपणे सादरीकरण करणे या दृष्टिकोनातून आपण ती दंडार लिहिलेली आहे आणि त्याचा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळत आहे. कारण मागच्या वर्षी जवळपास 22 प्रयोग संसार बुडाला तुझ्यामुळे या दंडारीचे केलेले आहेत आणि यावर्षी सुद्धा ते प्रयोग चालू आहेत. तर तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला माहिती दिली. आणि तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? प्रेक्षकांना काही नाही की या दंडारीमध्ये मनोरंजनातूनच आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायच्या असतात आणि जेणेकरून की कसं आहे आपण रात्रभर दंडार किंवा नाटक पाहायला येतो, पण जेणेकरून रात्रभर जागरण केल्यानंतर घरी जाऊन ते कहाणी पूर्ण विसरून जातो. पण असं न करता त्याच्यातून रात्रभर जर जागरण करतो आहे तर त्याच्यातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण अंगी स्वीकारल्या पाहिजे असं मला वाटतं. तर खूप खूप धन्यवाद आमच्या यूट्यूब टीमकडून तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या झाडीपट्टी मिनघरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक, शंकरपट मंडळी व झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनघरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.